पाय चेपत आहे आणि पाय चेपत असताना नंद बाबांनी अक्रोजींना विचारलं, म्हटलं बाबा, मथुरेमध्ये वसुदेव देवकीचा क्षेम कुशल आहे का नाही? वसुदेवजींची 6 मुलं कंसाने मारलेले अतिशय दुःखद प्रसंग त्यांच्यावर ओढवला. काय परिस्थिती आहे? सर्व चर्चा सुरू आहे आणि शेवटी विचारलं की म्हटलं बाबा, तुमच्या येण्याचं काय प्रयोजन आहे? कसे काय आलात? अचानक तुम्ही कशा करता आलेला आहात? अक्रूराने त्या ठिकाणी निशब्दपणे, अक्रूर जे काही बोलत नाही, नंदबाबांनी परत विचारलं, म्हटलं बाबा, कशाकरिता आलेला आहात? काय प्रयोजन आहे येण्याचं? अक्रूरजींनी सांगितलं, म्हटलं बाबा, क्षमा मागून थोडासा वेगळा विषय तुमच्या समोर मांडायचा आहे. म्हटलं काय इच्छा आहे? म्हटले मी तुम्हाला दान मागायला आलेला आहे. नंदबाबांनी सांगितलं, म्हटलं बाबा, तुम्ही अतिथी आहात, अतिथी विन्मुख केला अतिथीने सुकृताची संपत्ती तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही का? तुम्ही माझा प्राण जरी मागितला तरी मी द्यायला तयार आहे. अक्रूरजींनी सांगितलं, म्हटले खरंच? म्हटले हो, तुम्हाला वचन देतो, शब्द देतो, काय मागायचं ते मागा. आणि मग अक्रूरजींनी सांगितलं, म्हटलं बाबा, मी तुमच्या या दोन्ही बालकांना, कृष्ण आणि बलराम, या दोन्ही बालकांना मथुरेला नेण्याकरिता आलेलो आहे. हे शब्द जेव्हा नंदबाबांनी ऐकले, नंदबाबा धरणीवर कोसळले, थरथर कापू लागले, डोळ्यामधून अश्रू वाहू लागले, कंठ सद्गदित झाला आणि हात जोडलेले आहेत, पाय धरले. अक्रूरजींचे सांगितलं, म्हटलं बाबा, माझा प्राण जरी तुम्ही मागितला तरी मी द्यायला तयार आहे, मात्र असं काही मागू नका की जे मी देऊ शकणार नाही. कारण कृष्ण आणि बलराम हे दोन्ही बालक माझा प्राण आहे. यशोदेला जर समजलं तर यशोदा एक क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकणार नाही. आज सर्व गोकुळामध्ये जी स्थिती आहे, कृष्ण चिंतनाशिवाय आमचा दिवस सुरू होत नाही आणि कृष्ण चिंतनाशिवाय आमचा दिवस संपत नाही. म्हणून कृष्णाला या ठिकाणावरून नेण्याचा विचारही मनामध्ये आणू नका. अक्रूरजींनी सांगितलं, म्हटले बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमची दोन्ही बालकं सामान्य नाहीत, स्वयं परब्रह्म आहे आणि तुम्ही मला शब्द दिलेला आहे, चिंता करू नका, सर्व शक्तिमान ईश्वर आहे, तुमची बालकं सामान्य नाही. नंद बाबांनी सांगितलं, माझ्याकरिता माझी मुलं ही सामान्य बालकच आहे. तुम्ही मला बाकीच्या चर्चा सांगू नका. मी तुम्हाला तुमच्यासोबत माझ्या बालकांना पाठवू शकणार नाही पाठवणार. आणि विनवणी करू लागले, परंतु शब्द दिलेला होता, ऐकायला तयार नव्हते. चर्चा सुरू झाली. अक्रूरजी आग्रह करू लागले, नंद बाबा विनंती करू लागले, मी पाठवणार नाही. आणि शेवटी अक्रूरजींचा नाईलाज झाला आणि अक्रूरजींनी नंद बाबांना सांगितलं, म्हटलं बाबा, ज्या कृष्ण आणि बलराम या दोन्ही भावांवर तुम्ही एवढा अधिकार दाखवताना वास्तविक जर विचार केला तर ती दोन्ही तुमची मुलं नाही, ती दोन्ही वसुदेव आणि देवकीची मुलं आहेत. तुम्ही तर त्यांचा सांभाळ केलेला आहे. कंसाच्या भीतीने वसुदेवजींनी स्वतः भगवान कृष्णाला या ठिकाणी आणून सोडलं होतं. तुम्हाला जरी माहिती नसेल परंतु मी सांगत आहे तुम्हाला, कृष्ण तुमचा मुलगा नाही. आज पहिल्यांदा 11 वर्षाचं भगवान परमात्म्याचं वय झालेलं आहे. आज पहिल्यांदा नंद बाबांनी ऐकलं होतं की कृष्ण माझा मुलगा नाही, कृष्ण तर वसुदेवाचा मुलगा आहे. आणि अतिशय धक्का बसला, दुःख झालं. भगवान परमात्म्याच्या सर्व लीला डोळ्यांच्या समोर येत होत्या की जो परमात्मा माझ्या घरी राहून ज्या परमात्म्याने गाई चारल्या, ज्या भगवान कृष्ण परमात्म्याला माझ्या पत्नीने यशोदेने गोखळाला बांधलं नाही का, विश्वाचा मालक असणारा परमात्मा यशोदेला तोंड भरून आई म्हणतो, आई म्हणून हंबरडा फोडणारा नाही का, भीतीने माझ्या पाठीमागे लपणारा तो बालक काही सामान्य नाही आणि तो माझा मुलगा नाही, ज्याच्यावर बाप म्हणून मी अधिकार दाखवला, वास्तविक तो माझा मुलगा नाही. दुःखी झाले, रडू लागले आणि दुःखी अंतःकरणाने यशोदेच्या महालामध्ये नंद बाबा निघून गेलेले आहेत. यशोदा नंद बाबाला विचारू लागली, अहो म्हटले काय झालं, तुम्ही काय सांगतात? अक्रूरजींच्या सोबत काय चर्चा झाली, कशाकरिता ते आलेले आहेत? नंद बाबा त्या ठिकाणी यशोदा मैयाला सांगतात की अगं म्हटले, मला असं वाटते
आपली ही दोन्ही बालकं 11 वर्षाची झालेली आहे. कृष्ण परमात्म्याचं वय 11 वर्षाचं झालेलं आहे आणि अजूनपर्यंत या दोन्ही बालकांना आपण गावाच्या बाहेर कुठेही फिरायला पाठवलं नाही. आणि अक्रोजींनी सांगितलं की मथुरेमध्ये फार मोठ्या मल्लयुद्धाचं आयोजन होणार आहे. मला असं वाटतं या दोन्ही बालकांना आपण तिकडे पाठवावं. आणि अशा वेळेला ही शब्द जेव्हा यशोदेने ऐकले, यशोदेने सांगितलं, हो म्हटले, तुमची काय अक्कल गहाण ठेवली का? ज्या कंसाने माझ्या कृष्ण आणि बलरामाला मारण्याकरिता एवढे सगळे दैत्य पाठवले, त्या कंसाच्या नगरीमध्ये माझ्या बालकांना पाठवता? अजिबात नाही पाठवणार म्हटले. नाही का, तुमचा निर्णय मला मान्य नाही. नंद बाबांनी सांगितलं, अगं म्हटले, पाठवायला काय हरकत आहे? नाही नाही म्हटलं, पाठवणार नाही. तुम्ही सत्य सांगाल, लपवू नका. तुमच्या मनामध्ये काय त्या ठिकाणी चाललंय, तुम्ही कोणते निर्णय घेतलेला आहे, काय चर्चा झाली अक्रोजींच्या सोबत मला कळवा. आणि अशा वेळेला नंद बाबांनी सांगितलं, म्हटले, यशोदे, कृष्णाला मथुरेला पाठवावं लागणार. यशोदेने सांगितलं, तुम्ही बाप आहात की काय? तुमच्या मनामध्ये असलेली दया संपून गेली का? तुमचं कृष्णावर प्रेम राहिलं नाही का? तुमची जीवा का जळून गेली नाही? काय काय दोष देऊ लागली, आक्रोश करू लागली, नाही का आम्ही पाठवणार नाही, लोटांगण घेऊ लागली. आणि अशा वेळेला नंद बाबांनी सांगितलं, अगं म्हटलं, ज्या कृष्णावर एवढा अधिकार तू दाखवत आहेस ना, वास्तविक जर पाहिलं तर आज मला सत्य कळलेलं आहे, तो कृष्ण आणि बलराम आपला मुलगा नाही. आपण तर त्याचा सांभाळ केलेला आहे. यशोदेने जेव्हा हे शब्द ऐकले, यशोदा मैया मूर्छित झाली. यशोदेच्या मनाला ही कल्पनाही सहन होत नव्हती की ज्याला मी 11 वर्षापासून सांभाळत आहे तो कृष्ण माझा मुलगा नाही. ज्याला मी माझ्या छातीमध्ये असणारं दूध पाजलं, ज्या कृष्णाला मी आंघोळ घातली, ज्या कृष्णाला मी कडेवर सांभाळलं, ज्या कृष्णाला मी उखळाला बांधलं, ज्याला मी काठी घेऊन भीती दाखवत होती, तो कृष्ण माझा मुलगा नाही. धुण्याच्या गोळ्या करिता माझ्याजवळ येऊन हट्ट करणारा, रडणारा, आक्रोश करणारा कन्हैया माझा मुलगा नाही. हे शब्द ही यशोदा मैयाला सहन होत होते. यशोदा मैया रडत होती. यशोदेचं दुःख अतिशय अनावर झालं आणि अशा स्थितीमध्ये यशोदा निशब्द होऊन एका कोपऱ्यामध्ये बसलेली आहे. पाहता पाहता रात्र निघून गेली. रात्रभर यशोदा मैयाचा रडण्यामध्ये गेला. नंद बाबा त्या ठिकाणी काही बोलत नाही. दिवस उजाळला आणि पहाटे यशोदा मैयाने कन्हैयाला उठवलेला आहे. पाहता पाहता सर्व गावामध्ये ही चर्चा पसरली. सर्व गोकुळामध्ये असणाऱ्या लोकांना परमात्मा मथुरेला जाणार ही बातमी समजलेली आहे. सर्व गवळणी नंदबाबांच्या घराच्या समोर एकत्रित झाल्या. बाहेर रथ सजवलेला आहे. रथाची सर्व तयारी झालेली आहे. इकडे यशोदा मैयाने कन्हैयाला उठवलं, स्नान घातलं, पितांबर नेसवलेला आहे, डोक्यावर मयूरपुच्छ लावला, कमरेमध्ये बासरी खोवलेली आहे. भगवान परमात्मा यशोदेच्या डोळ्यामध्ये असलेले अश्रू पाहून गहिवरत आहे, परंतु रडू शकत नाही. परमात्म्याला सुद्धा दुःख अनावर होत आहे. आणि अशा स्थितीमध्ये सर्व तयारी सुरू झाली.